एक घास पक्ष्यांसाठी सकाळी 9, दुपारी 2 आणि संध्याकाळी 6 वाजता. बातमीपत्रात स्वागत. पुण्यातल्या पर्वती पायथा परिसरामध्ये महापालिकेच्या गावडे शाळेत इडलीतून 28 विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे. मध्यान्ह भोजनामधून विद्यार्थ्यांना इडली देण्यात आली आणि त्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांना पुणे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे. जवळपास 28 विद्यार्थी होते, त्यातल्या 26 विद्यार्थ्यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास होत होता. मध्यान्ह भोजनातून त्यांना इडली खायला दिली गेली होती आणि त्यातनं विषबाधा झाल्याचा समोर आलेला आहे. पर्वतीच्या पायथ्याशी गावडे ही महापालिकेची शाळा आहे आणि त्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे. वारंवार आपण जर या वर्षभरामध्ये पाहिलं, वारंवार आपल्या समोर या घटना येत आहेत. जवळपास 2 ते 3 हून अधिक घटना महापालिकेच्या शाळेमध्ये अन्नामधून विषबाधा झाल्याचा समोर आलेला आहे. या विषयाकडे आता खरंच गांभीर्यानं लक्ष देण्याची वेळ आलेली आहे, कारण पुन्हा एकदा गावडे या शाळेमध्ये इडलीतून 26 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. एकूण 28 जणांना त्रास झाला, त्यातल्या 26 जणांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. आपण पुढच्या बातमीकडे वळूया. रायगड जिल्ह्यातील दिव्यागर इथल्या सुवर्ण गणेश मंदिरावर पडलेल्या दरोड्याला 15 उलटून सुद्धा पोलीस तपासात काहीच धागेदोरे न लागल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दिघी सागर या पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. दिव्यागर इथल्या सर्वपक्षीय ग्रामस्थांनी एकत्र येत हा विराट असा मोर्चा काढला. मोर्चामध्ये गावातील शेकडो महिला सुद्धा सहभागी झालेल्या होत्या. पोलीस ठाण्यावर मोर्चा गेल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांना शांततेचं आवाहन करत पोलीस तपासातील प्रगतीबद्दल सांगितलं. पोलिसांनी तपासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. पुन्हा एक छोटासा ब्रेक पाहत रहा आजचा महाराष्ट्र. केशराचा पाऊस भिजलो रंगात आम्ही या भिजलो. विमल मध्ये आहे काश्मीरी केशर, ज्याच्या स्वादामध्ये भिजत आहेत सारे. विमल पान मसाला, दाण्या दाण्यात केशराचा दम. इको फ्रेंडली मायक्रोटेक ई स्क्वेअर इतकी वीज वाचवी की 5 वर्षात होई फ्री. मायक्रोटेक ई स्क्वेअर एनर्जी वाचवा, पैसे वाचवा. आता दुसरा कशाला? आमचा संकल्प की आम्ही घडवू काही चांगलं, आणखी चांगलं. घडी डिटर्जंट पावडर आता अधिक जास्त शक्तिशाली. आधी वापरून पहा, मग विश्वास ठेवा. भाऊ, एक हात धुण्याचा साबण द्या. हो ताई, जर डेटॉल हँडवॉशची उत्तम सुरक्षा मिळते साबणाच्या किमतीत, तर मग साबण कशाला? हो, आता डेटॉलची सुरक्षा फक्त 28 रुपयात. डेटॉल 100% शुअर. याला कसा झेलू मी, याची कशी खेचू मी. वाव, काय वाजवतोस यार. हो ना, याच्यावर तर डान्स करायला पाहिजे. स्प्राइट, रस्ता क्लिअर आहे. नवीन गोदरेज एक्सपर्ट ऍडव्हान्स जो करतो हेअर कलरिंग सोप, ज्याचा क्रांतिकारी जेल फॉर्म्युला पावडरचं रूपांतर करतो जेल मध्ये. हा कलरचं गळणं व टपकणं थांबवतो. हे पहा, आणि ह्याचे ट्रिपल कंडिशनर्स केसांना बनवतात सुपर सॉफ्ट. गोदरेज एक्सपर्ट ऍडव्हान्स्ड हेअर कलर 3 आकर्षक शेड्स मध्ये. डास डास कमी धूर असणारी कॉईल. डास शोधतायत, आईचं चॅलेंज. एक तरी सापडला. गुड नाईट ऍडव्हान्स्ड लो स्मोक कॉईल ऍक्टिव्ह फिल्टर्स युक्त. धूर कमी आणि परिणाम असा की एकही डास नाही सापडणार. धूर नाही, परिणाम दिसेल. सतरंगी भावंडांची सप्तरंगी कॉमेडी. प्रेमाच्या परीक्षेत कधी कोणी पास नाही, प्रीतीचा घराला वास नाही, प्रियतमेची आस नाही, आणि प्रेम करणं सातपुते घराण्याचं घास नाही. वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आम्ही सातपुते, उद्या संध्याकाळी 6 वाजता आपल्या झी टॉकीजवर.
बातमीपत्रामध्ये स्वागत। IIT प्रवेशासाठी JEEची परीक्षा रविवारी होते। अत्यंत आव्हानात्मक अशा या परीक्षेसाठी देशभरातून 5 लाखांवर विद्यार्थी बसणार आहेत। राज्यामध्ये 54 केंद्रांवर ही परीक्षा होईल। ही मुलं अभ्यासात मग्न आहेत, कारण त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा रविवारी पार पडणार आहे। IIT प्रवेशासाठीची JEE परीक्षा रविवारी देशभरात होतीये। अत्यंत आव्हानात्मक अशा या परीक्षेसाठी तेवढीच कसून तयारी करावी लागते। देशभरातून 5,06,000 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत। देशभरातल्या 15 IIT मध्ये 9,590 इतक्या जागा आहेत, म्हणजे एका जागेसाठी 53 विद्यार्थी असं प्रमाण आहे। महाराष्ट्रात JEE परीक्षेसाठी 54 केंद्र आहेत। मुंबईत 16, पुण्यात 9, नवी मुंबईत 6, अकोल्यात 2 तर सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी इथं एक परीक्षा केंद्र आहेत। प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना यंदा किमान गुणांची अट आहे। खुल्या गटात किमान 35% तर प्रत्येक विभागात 10% गुण गरजेचे आहेत। इतर मागासवर्गीयांसाठी 31.5 आणि 9% हवेत। अनुसूचित जाती जमातींसाठी 17.5 आणि 5% गुणांची अट आहे। ही परीक्षा दिल्यावर इतर परीक्षांचा अंदाज येतो असं विद्यार्थ्यांनी सांगितलं। निगेटिव्ह मार्किंगमुळे ही परीक्षा आव्हानात्मक असते। त्यासाठी आता कन्सेप्च्युअल बेसिक म्हणजे जास्ती लागतं थोडं, आणि थोडी टफ आहे एक्झाम। म्हणजे सगळ्या एक्झामपेक्षा म्हणजे वेगळी आहे एक्झाम, आणि थोडं म्हणजे यात टफ क्वेश्चन विचारले जातात, आणि यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग वगैरे असते म्हणून थोडी टफ एक्झाम। CET तर सगळे देतात, पण IIT काहीतरी वेगळा असतो। IITचा जो सिक्का लागलेला असतो मागे तो फार कामाचा असतो। म्हणजे CET बघितलं आणि IIT बघितलं, दोन्ही असे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम चांगले आहेत, पण IIT मधून निघालं की त्याला जास्त हे भेटतो। सो बेसिकली IIT मध्ये जास्त फायदा आहे। माजी IITiansनी या परीक्षेबाबत परीक्षार्थींना सल्ला देत त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केलाय। पूर्वी या परीक्षांना सविस्तर उत्तरं लिहावी लागत, मात्र आता ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामुळे विद्यार्थ्यांना अधिक अचूक उत्तरं द्यावी लागतात, असं 1969 मध्ये ही परीक्षा पास झालेल्या रवींद्र नाडकर्णी यांनी सांगितलं। चकवणाऱ्या गोष्टी त्या परीक्षेमध्ये असतात, तर जरा नीट लक्ष ठेवा। मी नेहमी मुलांना सांगतो की तुमच्या 4 गोष्टी आहेत की बॉडी, माइंड, सोल आणि स्पिरिट, या 4ही गोष्टी, आणि तुमचं चित्त एकत्र असलं पाहिजे। आणि उगाच वी शुड अवॉइड ऑल काइंड ऑफ सिली मिस्टेक्स दॅट वी कॅन परहॅप्स मेक। इथे गेल्यावर एक गोष्ट मात्र मला सांगावीशी वाटते की 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2। तर तो पहिला पेपर दिल्यावर पहिलं तर अगदी शांत मनाने डोकं थंड ठेवून तो पेपर देण्याची फार गरज आहे। कारण आम्ही असं खूपदा बघतो की मुलाची तयारी चांगली झालेली असते, पण त्या दिवशी काही ना काही कारणामुळे त्याचं चित्त बिघडतं आणि तो पेपर त्याचा सगळा म्हणजे जितका चांगला गेला पाहिजे असावा तितका चांगला जात नाही। तर त्यामुळे डोकं हे थंड ठेवायला पाहिजे। या परीक्षेत केवळ पाठांतर करून यश मिळत नाही, तर पाया पक्का असावा लागतो, असं लेखक आणि IT क्षेत्रातले तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी सांगितलंय। IITतून बाहेर पडलेल्यांना अनेक संधी खुणावतात। परदेशात सर्वाधिक संधी IITsना असल्यानं अच्युत गोडबोलेंनी देशाला विसरू नका असा सल्लाही दिलाय। माझ्या समजुतीप्रमाणे IITच्या परीक्षेमध्ये तुमचे फंडाज ज्याला म्हणतो आम्ही, म्हणजे फंडामेंटल्स तयार आहेत की नाही, ते तुम्हाला कळले आहेत की नाही, ह्याच्याकडे जास्त भर असतो। नुसतं पाठांतर करून मगअप करून जी मुलांची परीक्षा काहीतरी प्रश्न देण्याची एक टेंडन्सी असते, त्यापेक्षा ही परीक्षा वेगळी असते की ज्याच्यात तुम्हाला ती तत्व कळलीत की नाही हे नीट त्याच्यात बघितलं जातं। आणि त्यामुळे IITनी जगात खूप नाव कमवलेलं, IBM, NASA अनेक ठिकाणी जे लोक गेले IITतले त्यांनी खूप मोठं नाव भारताचे कमावलेलं आहे। सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात IITचं खूप मोठं योगदान आहे। त्यामुळे चांगली तयारी करा आणि मुख्य म्हणजे देशवासियांना विसरू नका। IITत प्रवेश मिळवणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं, त्यासाठी खडतर परीक्षेला त्यांना सामोरं जावं लागणार। आता शांत डोक्यानं पेपर सोडवल्यास IIT प्रवेशाचं स्वप्न साकार होईल। झी 24 ताससाठी पुण्याहून कैलास पुरीसह देवेंद्र कोल्हटकर आणि हेमाली मोहिते, मुंबई। हा होता आजचा महाराष्ट्र आणि त्यातल्या महत्त्वाच्या बातम्या। बातमीपत्रामध्ये इतकंच। ताज्या बातम्यांसाठी लॉग इन करा www.24tas.com आणि लाईक करा www.facebook.com/zee24tas।
आजचा महाराष्ट्र सहप्रायोजक देगी मिर्च का तडका, अंग अंग फडका, MDHK देगी मिर्च, जपानी तेल, आपल्या खास क्षणांचा सोबती, बाबा इलायची, द फ्रेशनेस ऑफ लाईफ, टाटा AIG लाईफ, योग्य सुरुवातीसाठी आणि आयडियल E-लाईफ, कोचिंग फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. काय झालं असतं जर गुगल, फेसबुक, GPRS आणि मेट्रो आमच्याकडे 25 वर्षापूर्वी असती? आपलं लाईफ प्रोग्रेसिव्ह झालं असतं. इट्स नेव्हर लेट. आता आमच्याकडे आहे जेननेक्स टेक्नॉलॉजीवाला मायक्रोटेक 24/7 जो तुमच्या बॅटरीची घेई काळजी. भविष्याबद्दल विचार करू नका, भविष्यात जगा. What is Score? The Vento with an entertainment system that streams the IPL live. Polo and Vento IPL Edition 2. Volkswagen. Das Auto. मी मूर्ती ही चेरापुंजी पुन्हा एकदा ट्रान्सफर. वॉकिंग स्वेटिंग, टॉकिंग स्वेटिंग, बादिंग स्वेटिंग, ऑल स्वेटिंग, बट मूर्ती नॉट स्वेटिंग. वाय? माझा वोल्टास ऑल वेदर एसीच्या मुळे. यामध्ये आहे ऍक्टिव्ह डिह्युमिडिफायर, इंटेलिजंट हिटिंग आणि हाय टॉर्क कंप्रेसर. वॉट एव्हर द वेदर आउटसाइड, यू स्टे कम्फर्टेबल इनसाइड. लायझॉल 3-in-1 ची सुरक्षा आता फक्त 26 रुपयांमध्ये. फक्त एक कॅप लायझॉल 60 सेकंदात मारतं 99.9% जंतू. फिनाईलच्या तुलनेत मारतं 10 पट जास्त बॅक्टेरिया आणि सफाई सोबत एक मोहक सुगंध सोडतं. लायझॉल 3-in-1 आता इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारा प्रमाणित. प्रत्येक मोसमात आंब्यांविषयी नाही ऐकलं. प्रत्येक मोसमात आंबे माझा. माझाच्या प्रत्येक घोटामध्ये आहे ताज्या रसाळ आंब्यांची अनुभूती. कोणत्याही मोसमात. आंब्याचा सीझन संपू शकतो पण माझाचा नाही. स्वर्गचे मोती म्हणजे सौंदर्य, संपत्ती, प्रगती आणि मनशांती. स्वर्गचे मोती, अस्सल मोती. एव्हरेस्ट मंथली लॉटरी सादर करीत आहे. दर महिना लखपती बनण्याची संधी. पहिले गॅरंटी बक्षीस 51 लाख रुपये. 2 करोडहून अधिक अन्य पुरस्कार. सोडत दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी एव्हरेस्ट मंथली लॉटरी. अशी संधी अजून कुठे ना. लाईफ बदलेल दर महिना. प्रस्तुत करता गोवा राज्य सरकार. लटकले 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 रे लटकले. मिनिट लटकले, तास लटकला, चंद्र लटकला, सूर्य लटकला. मिनिट लटकले, तास लटकला, चंद्र लटकला, सूर्य लटकला. तसे शरीर आहे, तसेच दिसणे, तसेच असणे, तसेच जगणे. लटकले रे लटकले रे लटकले रे लटकले रे. लटकले रे लटकले रे लटकले रे लटकले रे. झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अनुज्ञा. आपण पाहत आहे सवाल हक्काचा. कर्मचारी निर्वाह निधी, पेन्शन म्हणजे आपल्या खामाचा पैसा. मात्र तोही मिळवताना जीव मेटाकुटीला येतो. हे कदाचित तुम्हीही अनुभवलं असेल. संतोष सावंत यांनाही याचा अनुभव आला. पण हेल्पलाईनच्या साथीनं त्यांनी त्यांच्या हक्काचा पैसा मिळवला. मुंबईतल्या मालाडमध्ये राहणारे हे आहेत संतोष सावंत. बेस्ट मधल्या 28 वर्षांच्या नोकरीनंतर निवृत्तीचं निवांत आयुष्य जगू अशी कल्पना सावंत यांनी केली होती. मात्र PF ऑफिसनं त्यांच्या या कल्पनेला सूंग लावलाय. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेतली पेन्शन त्यांना 2 वर्षांपासून मिळालेली नाही. जून किंवा जुलै 2011 पासून ही पेन्शन त्यांना मिळणं अपेक्षित होतं. मात्र त्यांना अद्यापपर्यंत पेन्शन मिळालेली नाही. उलट त्यांच्या नशिबी PF ऑफिसचे हेलपाटे आले. सुरुवातीला त्यांची फाईल वांद्र्यातल्या PF ऑफिसला होती. ती फाईल कांदिवलीच्या ऑफिसला गेल्याचं सांगण्यात आलं. अगोदर मालाड ते वांद्रे असे हेलपाटे होते. आता ते वांद्रे ते कांदिवली हेलपाटे सुरू झाले. हेलपाटे एवढे वाढले की संतोष सावंत यांच्यासाठी त्यांची बायको स्नेहल सावंत या कांदिवलीच्या ऑफिसमध्ये हेलपाटे मारू लागल्या. तिथे त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. वांद्र्याच्या ऑफिसमध्ये जेव्हा फाईल आली तेव्हा ती सहीसाठी साहेबांकडे गेल्याचं सांगण्यात आलं.
गेल्या 2 महिन्यांपासून ती फाईल साहेबांच्या केबिनमध्येच पडून होती. पेन्शन तर नाहीच, उलट मनस्ताप अशी अवस्था सावंत कुटुंबियांची झाली. माझ्या बरोबरचा कलिग ऑफिसर कणसे म्हणून